मुलं बाहेर पाण्यासाठी आलो तर कुरणखेल वगैरे त्या परिसरामध्ये घरी सगळं नाट्या गावामध्ये एक मुलगी आहे, त्यांचं खूप गरीब कुटुंब आहे म्हणजे ते माझ्याकडे वडील जे आहे काम करतात म्हणजे आपण त्या मुलींना त्याच्या घरी जोडून देतो. मग हिचे आणलं त्यांना, तिची बहीण होती मोठी सरस्वती, आणि हिच्यापेक्षा माझ्या सरस्वतीसोबत जास्त पटायचं. ती माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायची, मजा करायची. आता जेव्हा मी इंग्रजीचा क्लास शिकायचो तेव्हा त्यांना मी एक असं सांगायचो की तुम्ही अभ्यास करायला जसं तुम्हाला समजतो मी नेहमी की विद्यार्थ्याच्या जीवनातला म्हणजे आमच्या जीवनातला सर्वात आनंद क्षण कोणता असतो की तुम्ही जेव्हा एखाद्या चांगल्या पदावर जा आणि एखाद्या वेळेस जेव्हा रस्त्यावर तुम्ही उभे राहा आणि आम्ही रस्त्यावर चालत आहोत आणि तिथे एखादी गाडी थांबली आणि गाडी थांबल्यानंतर जर समजा तिथे त्या गाडीतून उतरल्यानंतर सर मी तुमची विद्यार्थी आहे, मी तुमची विद्यार्थी आहे, सर तुमचा विद्यार्थी आहे, तो आमच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो. आम्ही नेहमी इंग्रजीच्या फ्रेंडमध्ये त्यामध्ये सहमत होतो किंवा तुम्ही अशा प्रकारचा आम्हाला एक केशवरावची त्यांची की नाही शिके म्हणजे 2 दिवस तुम्ही घ्या, 3 दिवस आम्ही घ्या. पण तरी ते क्लासेस घेऊन घरी जर माझं घर पहिला जिथं घर होतं ते घरी यायची सर मला एक ग्रामर समजलं नाही, तेव्हा आम्ही सुद्धा खूप मेहनत घ्यायचा. तुम्ही अभ्यास नाही करत तेव्हाच्या मुली एवढ्या अभ्यास होत्या की वाचनी पदार्थ काय त्या मानाने तुम्ही अभ्यासच करत नाही. त्यांना एवढी ओढ होती की त्या घरी यायच्या, आपले एनटी गुरुजी होते, एनटी गुरुजीच्या घरी ट्युशन लावायच्या, त्यांना विचारायचे. माझ्या घरी तिथं आता मी असताना माझ्या गावचे मी 10-15 पोरं आणलेले होते आणि ते पोरं त्यांना नेहमी ते सांगायचं. आणि अशा खडतर परिस्थितीतून वास्तविक माझं ही परिस्थिती अतिशय गरीब आहे. तुम्ही मला सांगण्यासाठी मी समोर आलो की बा परिस्थिती आपल्या प्रगतीला कारणीभूत ठरू शकत नाही. तुम्ही जर परिस्थितीवर मात सुद्धा करू शकतो हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली लीला. आमची माझा म्हणजे आमच्या जीवनातला सर्वात आनंद क्षण येतो की त्या आनंदाच्या क्षणामध्ये तिनं आमच्या म्हणजे एकदम क्लासरूम ऑफिसर म्हणजे या पदावर जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती तिनं प्राप्त केलं. त्याचा आम्हाला एवढा आनंद झाला की आमच्या जीवनामध्ये आमचं असं वाटतं की आम्ही जे शिक्षण झालेलं आहोत त्या काम सफल झालेलं आम्ही काहीतरी करलो म्हणजे आमच्या आणि तरी तुम्हाला असं करते मी मला इंग्रजी येते पण मला इंग्रजी बोलता येत नाही जास्त, परंतु जेवढं होत असेल मी माझ्याकडून जेवढं होत असेल तेवढं तिनं मी प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नात तिने माझ्याकडून जे काही घेतलं असेल तिनं ते मिळवलं आणि त्या जीवनामध्ये यशस्वी झाली. मला तिला पुढच्या आयुष्यासाठी एक शुभेच्छा द्यायची किंवा अशाच प्रकारे जसं तू या